रात्रीचे 9:30 वाजले होते. शहरातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेले राजेशराव आपल्या आलिशान गाडीतून घरी जात होते. अचानक सिग्नलवर त्यांची नजर एका भिकाऱ्या मुलीकडे गेली. ती मुलगी इतर भिकाऱ्यांसारखी नव्हती. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. फाटके कपडे, धुळीने माखलेला चेहरा आणि हातात एक जुनी वाटी. ती गाडीजवळ आली. "साहेब, 2 दिवस झाले काही खाल्लं नाही." राजेशराव खिशातून पैसे काढणार इतक्यात त्यांची नजर तिच्या गळ्यातील जुन्या लॉकेटकडे गेली. क्षणात त्यांचा चेहरा पांढरा पडला. हे लॉकेट, हे अगदी तसंच होतं जे त्यांनी 20 वर्षापूर्वी एका खास व्यक्तीला दिलं होतं. त्यांच्या हातातून नोट खाली पडली. "हे लॉकेट तुला कुठून मिळालं?" त्यांनी घाबरलेल्या आवाजात विचारलं. मुलगी म्हणाली, "माझ्या आईने दिलंय. ती म्हणते माझ्या बाबांची ही शेवटची आठवण आहे." राजेशराव यांच्या छातीत धडधड सुरू झाली. "तुझी आई कुठे आहे?" मुलीने समोरच्या झोपडपट्टीकडे बोट दाखवलं. राजेशराव लगेच गाडीतून उतरले आणि तिच्या मागे चालू लागले. पण त्या झोपडीसमोर पोहोचल्यावर त्यांना जे दिसलं त्याने त्यांचा भूतकाळ जिवंत केला. त्यांना असे काय दिसले होते झोपडीसमोर? राजेशराव त्या मुलीच्या मागे मागे चालत होते. प्रत्येक पावलागणिक त्यांच्या मनातील बेचैनी वाढत होती. काही मिनिटांनी ते एका मोडकळीस आलेल्या झोपडीसमोर थांबले. पावसामुळे भिंतीचं प्लास्टर निघालेलं होतं. छपरावर प्लॅस्टिकचे तुकडे बांधलेले होते. दारासमोर एक जुनी खुर्ची पडली होती. राजेशराव यांना विश्वासच बसत नव्हता की अशा ठिकाणी कोणी राहू शकतं. मुलीने हळूच दरवाजा ढकलला. "आई, बघ, एक साहेब आले आहेत." आतून एक अशक्त आवाज आला. "कोण आहे ग?" राजेशराव झोपडीत शिरले आणि त्यांच्या नजरा भिंतीवर लटकलेल्या एका जुन्या फोटोवर गेल्या. तो फोटो पाहताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. फोटोत एक तरुण मुलगी हसत उभी होती आणि तिच्या शेजारी उभा असलेला तरुण दुसरा कोणी नसून स्वतः राजेशराव होते. त्यांच्या हातापायांना थरकाप सुटला. 20 वर्षापूर्वीचा तो फोटो इथे कसा? तेवढ्यात झोपडीच्या कोपऱ्यात बसलेली एक स्त्री हळूहळू उठली. तिने राजेशराव यांच्याकडे पाहिलं आणि तिच्या हातातील पाण्याचा ग्लास खाली पडला. "राजेश." तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. राजेशराव काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिले. तीच होती त्यांचं पहिलं प्रेम, जिच्यावर त्यांनी जीवापाड प्रेम केलं होतं. पण एका अपघातानंतर दोघे कायमचे वेगळे झाले होते. "सीमा." तू राजेशराव यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. झोपडीत काही क्षण शांतता पसरली. मुलगी मात्र काहीच समजत नसल्यासारखी दोघांकडे पाहत होती. अचानक सीमाने मुलीकडे पाहिलं आणि म्हणाली, "बेटा, बाहेर जाऊन खेळून ये." मुलगी बाहेर गेली. त्यानंतर सीमाने कपाटातून एक जुनी फाईल काढली. ती फाईल राजेशराव यांच्या हातात देत ती म्हणाली, "आजपर्यंत मी हे सत्य लपवून ठेवलं, पण आता वेळ आली आहे." राजेशराव यांनी थरथरत्या हातांनी फाईल उघडली. पहिल्याच पानावर जे लिहिलं होतं ते वाचून त्यांच्या डोळ्यासमोर अंधारच पसरला. राजेशराव यांचे हात थरथरत होते. फाईलच्या पहिल्या पानावर एक जन्मदाखला होता. त्यांनी नाव वाचलं आणि त्यांच्या छातीत धडकी भरली. वडिलांचे नाव राजेश देशमुख. क्षणभर त्यांना काहीच सुचेनासं झालं. ते पुन्हा पुन्हा तोच कागद पाहू लागले. "हे काय आहे सीमा?" त्यांनी अडखळत विचारलं. सीमाच्या डोळ्यात अश्रू होते. "हे सत्य आहे राजेश. ती मुलगी तुझीच आहे." राजेशराव यांच्या हातातून फाईल खाली पडली. त्यांना वाटलं जणू संपूर्ण जग त्यांच्या भोवती फिरत आहे. 20 वर्षापूर्वीचा तो दिवस त्यांच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. ते आणि सीमा एकमेकांवर खूप प्रेम करत होते. दोघांची लग्नाची स्वप्नही पाहिली होती. पण अचानक झालेल्या एका भीषण अपघाताने सर्व काही बदलून गेलं. राजेशराव गंभीर जखमी झाले
अनेक महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान काही स्वार्थी नातेवाईकांनी सीमाला खोटं सांगितलं की राजेशचा मृत्यू झाला आहे. सीमा पूर्णपणे खचून गेली. त्याच काळात तिला समजलं की ती आई होणार आहे. तिच्यासमोर दोनच पर्याय होते, एकतर बाळाला जन्म देऊ नये किंवा संपूर्ण आयुष्य एकटीने संघर्ष करत त्याला वाढवावं. सीमाने दुसरा पर्याय निवडला. मला वाटलं होतं तू या जगात नाहीस, सीमा रडत म्हणाली, आणि मला वाटलं तू मला सोडून गेलीस. राजेशराव यांच्या डोळ्यातही पाणी आलं. दोघेही अनेक वर्षानंतर एकमेकांसमोर उभे होते. पण नियतीने अजून एक मोठा धक्का त्यांच्यासाठी रोखून ठेवला होता. सीमाने पुन्हा कपाट उघडलं. यावेळी तिने एक लोखंडी पेटी बाहेर काढली. त्या पेटीला गंज चढला होता. तिने हळूहळू कुलूप उघडलं. आत काही जुनी पत्र, फोटो आणि कागदपत्र होती. राजेशराव यांनी एक पत्र उघडलं. ते पत्र वाचताच त्यांच्या कपाळावर घाम फुटला. कारण ते पत्र त्यांच्या स्वतःच्या मोठ्या भावाने लिहिलं होतं. पत्रात स्पष्ट लिहिलं होतं, राजेश जिवंत आहे हे सीमाला कळू देऊ नका. तो परत आला तर आपल्या हातात आलेली संपत्ती निघून जाईल. राजेशराव यांच्या डोळ्यात संताप उसळला. म्हणजे हे सर्व एक अपघात नव्हतं. कोणीतरी मुद्दाम त्यांना आणि सीमाला वेगळं केलं होतं. त्यांच्या स्वतःच्या रक्ताच्या नात्यांनी विश्वासघात केला होता. पण पुढच्या क्षणी सीमाला जोराचा खोकला आला. ती खाली कोसळली. राजेशराव घाबरून तिच्याजवळ धावले. तेवढ्यात जमिनीवर पडलेली एक मेडिकल रिपोर्टची फाईल त्यांना नजरेस पडली. त्यांनी ती उघडली आणि रिपोर्टमधील शेवटची ओळ वाचताच त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला. कारण डॉक्टरांनी लिहिलं होतं, रुग्णाला शेवटच्या टप्प्यातील गंभीर आजार आहे. तिच्याकडे फार कमी वेळ उरला आहे. राजेशराव यांना जाणवलं, 20 वर्षांनी मिळालेलं प्रेम कदाचित पुन्हा त्यांच्या हातून निसटणार होतं. डॉक्टरांचा रिपोर्ट वाचताच राजेशराव यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. ज्या स्त्रीवर त्यांनी आयुष्यभर प्रेम केलं होतं, जिला ते 20 वर्षानंतर पुन्हा भेटले होते, आता ती त्यांच्यापासून कायमची दूर जाणार होती. सीमा शांतपणे हसली. रडू नको राजेश, मला फक्त एकच दुःख आहे. राजेशराव तिचा हात घट्ट पकडत म्हणाले, कसलं दुःख? आता मी आलोय ना, तुला काही होऊ देणार नाही. सीमा हसली. माझ्यासाठी नाही, आपल्या मुलीसाठी हे ऐकताच राजेशराव यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या रात्री त्यांनी सीमाला शहरातील सर्वात मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. देशातील नामांकित डॉक्टरांना बोलावण्यात आलं. कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले. पण काही दिवसांनी डॉक्टरांनी हात टेकले. आम्ही प्रयत्न केले, पण आता फक्त चमत्कारच तिला वाचवू शकतो. राजेशराव पूर्णपणे कोसळले. पैसा, संपत्ती, बंगले, गाड्या, ज्याचा त्यांना आयुष्यभर अभिमान होता, त्या सगळ्याची किंमत त्या क्षणी शून्य वाटत होती. एक रात्री सीमाने राजेशराव आणि आपल्या मुलीला जवळ बोलावलं. तिने मुलीचा हात राजेशराव यांच्या हातात ठेवला. आजपासून ही तुझी जबाबदारी. मुलगी रडत म्हणाली, आई तू मला सोडून जाऊ नकोस. सीमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. बेटा, मी कुठेही गेले तरी तुझ्यासोबतच असेल. पुढच्या सकाळी सीमाने कायमचे डोळे मिटले. संपूर्ण हॉस्पिटलमध्ये शांतता पसरली. राजेशराव अनेक तास तिच्या पलंगाजवळ बसून रडत होते. पण कथा इथे संपली नाही. सीमाच्या वस्तूंमध्ये त्यांना एक शेवटचं पत्र सापडलं. त्या पत्रात लिहिलं होतं, राजेश, जर हे पत्र तू वाचत असशील तर मी या जगात नसेल. मला तुझ्याकडून एकच वचन हवं आहे, आपल्या मुलीला कधीच एकटं पडू देऊ नकोस. आणि ज्यांनी आपल्याला वेगळं केलं त्यांना त्यांची कर्माची शिक्षा नक्की मिळू दे. हे वाचून राजेशराव यांनी निर्णय घेतला. त्यांनी आपल्या आणि इतर नातेवाईकांविरुद्ध कोर्टात केस दाखल केली. सीमाने जपून ठेवलेले सर्व पुरावे कोर्टासमोर ठेवले गेले. काही महिन्यातच सत्य बाहेर आलं. फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा झाली. हडप केलेली संपत्ती पुन्हा राजेशराव यांच्याकडे परत आली. पण यावेळी त्यांनी ती संपत्ती स्वतःसाठी वापरली नाही. सीमाच्या नावाने त्यांनी अनाथ मुलांसाठी शाळा, वृद्धांसाठी आश्रम आणि गरिबांसाठी रुग्णालय उभारलं. आणि ज्या मुलीला लोक कधी काळी भिकारी समजत होते,
तीच मुलगी पुढे जाऊन त्या संपूर्ण साम्राज्याची वारसदार बनली. आजही राजेशराव दरवर्षी सीमाच्या स्मारकाजवळ जातात आणि शांतपणे म्हणतात, तू मला उशिरी मिळालीस, पण तुझं प्रेम मला आयुष्यभरासाठी श्रीमंत करून